अभिनेता ऋतिक रोशन यानं पत्नी सुझॅनचं कौतुक करणारी पोस्ट लिहिली आहे। घटस्फोटानंतरही ऋतिक रोशन आणि त्याची पत्नी सुझान खान चांगले मित्र आहेत। दोघांचेही एकमेकांशी एक खास नातं आहे आणि ते वेळोवेळी ते सिद्धही करतात। अलीकडेच सुझान खाननं हैदराबादमध्ये तिचा नवीन प्रोजेक्ट लॉन्च केला। बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत बऱ्याचदा काही घटना खूप गमतीशीर ठरतात। तसाच काजोलचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। वांद्रे येथील एका सलून बाहेर आल्यानंतर सेल्फीच्या नादात वयोवृद्ध चाहत्यांना काजोलच्या पायावर पाय दिला, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय। सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खाननं नुकतंच नादानिया या चित्रपटातून डेब्यू केलं। मात्र त्याच्या नाकावरून पाकिस्तानी समीक्षक तैमूर इक्बाल यांनी टीका केली आहे। त्यावर भेटला तर चेहरा बिघडवून टाकेन असा सज्जड दम इब्राहिम अली खाननं दिलाय। डिनो मोरियानं अलीकडेच एक मुलाखतीमध्ये राज चित्रपटाची तुलना शाहरुख खानच्या देवदास चित्रपटाशी केलेली आहे। या मुलाखतीमध्ये डिनो मोरिया म्हणाला, शाहरुखचा चित्रपट कमाईमध्ये मागे राहिला। राजनं देवदासपेक्षा जास्त कमाई केली तरीही आम्हाला पुरस्कार मिळाला नाही। आलिया भट्टच्या प्री बर्थडे पार्टीमध्ये आलिया आणि रणबीर कपूरनं माध्यमांशी संवाद साधताना संजय लीला भंसाळींबद्दलच्या चर्चा केलेली आहे आणि यावेळी संजय लीला भंसाळींच्या सेटवर चिल दिवस नसतात असं भंसाळींसोबत काम करण्याचा अनुभव सांगताना आलिया हिनं म्हटलं। मध्य प्रदेशच्या उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिरात जाऊन अभिनेता अर्जुन रामपालनं दर्शन घेतलेलं आहे आणि यावेळी त्यांना महाकालेश्वराची पूजा सुद्धा केली। गेल्या काही दिवसात अनेक राजकीय नेत्यांनी तसंच बॉलिवूड सेलिब्रिटींनी महाकाल मंदिरात जाऊन दर्शन घेतलं। छावा चित्रपट सध्या बराच चर्चेत असून बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं अक्षरशः धुमाकूळ घातला। छावानं होळीच्या दिवशी भारतात 7.25 कोटींची कमाई केली आहे। 14 फेब्रुवारीला प्रदर्शित झालेल्या छावा बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत प्रेक्षकांची मनं जिंकतोय। सोन्याच्या तस्करी प्रकरणात अटकेमध्ये असलेली कन्नड अभिनेत्री रान्या रावला जामीन देण्यास आर्थिक गुन्ह्याच्या विशेष न्यायालयानं नकार दिलाय। तिच्यावर असलेले आरोप गंभीर स्वरूपाचे असल्याचं सांगत न्यायालयानं जामीन फेटाळून लावलाय। त्यामुळे रान्या राव पुन्हा एकदा न्यायालयीन कोठडीत असणार आहे। रश्मिका मंदाना हिने एका मुलाखतीमध्ये तिच्या संघर्ष आणि स्टारडम आणि नवीन प्रोजेक्टबद्दल उघडपणे सांगितलंय। एकदा पोट दुखत असताना सुद्धा मला सेटवर जावं लागलं, पण ही अशी वेळ होती जेव्हा मी स्वतःला वचन दिलं होतं की हा संघर्ष कधीही व्यर्थ जाणार नाही। हार पत्करणं मला मान्य नसल्याचं सुद्धा रश्मिका हिनं म्हटलेलं आहे।